सुद्धा ऑरेंज अलर्ट होता आणि आज पूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे. तर मित्रांनो, खालील आपण पाहू शकतात अहिल्यानगर, बीड, मराठवाडा आणि विदर्भात खूप असा भयानक पाऊस झालेला आहे. पाहू शकतात नदीला थोडे पाणी कमी आहे, कारण जो पाऊस नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहोत शेतामध्ये आणि आपण पाहू शकतात आजूबाजूचा खूप सुंदर असा परिसर. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. तर मित्रांनो, काही दिवसापासून महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभरात पावसाने थैमान घातलेले आहेत. तर मित्रांनो, हा पाऊस हत्तीचा पाऊस लागलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, काल सुद्धा ऑरेंज अलर्ट होता आणि आज पूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे. तर मित्रांनो, खालील आपण पाहू शकतात अहिल्यानगर, बीड, मराठवाडा आणि विदर्भात खूप असा भयानक पाऊस झालेला आहे आणि याचा परिणाम आपल्याला सुद्धा पाहायला भेटतो. तर मित्रांनो, आपल्याकडे सुद्धा खूप असा पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम शेतीवरती झालेला आहे. तर मित्रांनो, आपण थोडक्यात आढावा घेऊ. तर मित्रांनो, त्याचा परिणाम शेतीवर झालेला आहे आणि कपाशीचे बोंडे सुद्धा खराब झालेले आहेत आणि फुलगळ आणि पानगळ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि आपण पाहू शकतात खूप असे आजूबाजूचं दृश्य आणि फ्लावर सुद्धा पिवळी पडलेली आहेत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात पुढे खूप सुंदर असा डोंगर आहे आणि इकडे आपण पाहू शकतात फ्लावरची शेती आणि इकडे आहे कपाशीची शेती. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात पावसाचे वातावरण आहे आणि जो पाऊस चालू झालेला आहे उघडलेला नाही आणि खूप असे पावसाचे वातावरण झालेले आहेत आणि आपण पाहू शकतात आजूबाजूचा खूप सुंदर असा परिसर. मित्रांनो, आपण खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहोत आणि इथून पुढेही असेच कधी मध्ये व्हिडिओ येतील. तर मित्रांनो, नवरात्रीचा काळ आहे आणि आज आपला थोडक्यात प्रवास होणार आहे. तर मित्रांनो, चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात आपला प्रवास चालू करू आणि आता आपण साकूरला जाऊ आणि देवीचे दर्शन घेऊ. तर चला मित्रांनो, आणि आपला प्रवास चालू करू. तर मित्रांनो, आपण आलो आहोत साकूरमध्ये आणि आपण आता दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आपल्याला चालता चालता लागलेली आहे ट्रॅफिक आणि मित्रांनो, सिंगल रोड असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्या एकाच लेनमध्ये येत असल्यामुळे ट्रॅफिक लागलेली आहेत आणि काही दिवसापासून नगर मनमाड हायवेची ट्रॅफिक ह्या रोडने व इतर रोडने वळवल्यामुळे ह्या रोडला खूप गर्दी होते. तर चला मित्रांनो, आपण असंच प्रवास हळूहळू आपला प्रवास चालू करू. चला मित्रांनो, भेटू पुढे.
चालता चालता आता आलो आहोत मांडवे या गावापाशी आणि आपण पाहू शकता इकडे मांडवे गावचा पूल. चला मित्रांनो आपण आता नदीच्या कडेला जाऊ आणि आपण इकडे पाहू शकता नदी परिसर आणि इथे किती वेळ आहे आणि आपण नदीपाशी जाऊ. आपण आलेलो आहोत नदीपाशी आणि आपण पाहू शकता इकडे पूल आहे आणि मासे वगैरे आहे. चला मित्रांनो आपण आता मासे हा आहे मुळा नदीचा पात्र आणि आपण पाहू शकता नदीला थोडे पाणी कमी आहे कारण जो पाऊस पडतो तो पाऊस नेमका खालच्या भागात पडतो आणि वर पडत नाही. आणि आपण पाहू शकता पुलावरून काय वाहने चालू आहेत. चला मित्रांनो आता आपण खूप टाइमपास केलेला आहे इथे आणि आता आपण पुढचा प्रवास चालू करू आणि पुढे जाऊन व्हिडिओचा शेवट करू. चांदनी रात में तुमसे बातें हो रही, तेरी मुस्कुराहट में मेरी दुनिया खिल रही. पल पल दिल के पास बस तुम ही तुम हो, आँखों में जो सपने वो सब तुमसे गम हो. तेरा प्यार मेरा जुनून, राहों में चलते हर मोड़ पे तू ही तू. दिल के सफर में बन जा तू रोशनी, हमेशा साथ रहना मेरी जिंदगी. तर मित्रांनो आपण आता प्रवास करून आलेलो आहोत आणि आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुख्य कारण म्हणजे आपले इथून मागे 2-3 हप्ते सलग व्हिडिओ आले नव्हते व कंटिन्यू नव्हते, पण म्हणलं आज सहज व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो आपण इथे आलेलो आहोत आणि आपण दृश्य पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि पाऊस होऊन गेलेला आहे आणि आपण पाहू शकता दूरवरचे उंच असे डोंगर आणि ढग आणि खूप सुंदर असा निसर्ग. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट इथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.